तू बघ, एक ना एक दिवस गुरुनाथाला तुझ्याकडे यावंच लागेल. हो येणारच, म्हणजे काय पर्यायच नाही त्याला दुसरा. हा. उद्या कधीची फ्लाईट आहे? सकाळी 6:55. पण हिला ठेवतो नाही तर हे आहे. मी आहे ते काही दिवस. त्या पोट्टीला सोडणार नाहीये मी. तिला बाहेर काढल्याशिवाय जाणार नाही. मी काय म्हणतो, चांगला इंगा दाखव तिला. 1.5 आणीला गॅरी गॅरी करत फिरत राहते, तोंडाला पावडर फासते, कटकट कटकट चालू असते तिची नेहमी. ए सुनबाई, हिम्मत नाही हारायची. हेच तर खरी तुझी परीक्षा. त्या शनायाला असं पाणीपाज नागपूरचं असा इंगा दाखव की परत कधी कुणाच्या संसारात तिने लुडबुड करायची हिम्मत करायला नको. सुभेदार साहेब, या पोरीला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, रडायचं नाही. तो पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं बापाला बघितलं ना, त्याला किती त्रास होतो तुम्हाला तर कल्पना आहे. नानासाहेब, खरं सांगू, पोटच्या पोरीसारखं करता हो आमच्या सुनबाईचं तुम्ही. तुमच्यासारखे सख्खे शेजारी भेटलेत म्हणून तर माझी सुनबाई इथे राहू शकते. फरक करताय हो तुम्ही आम्हाला असं बोलून. राधिकानं जे काही केलंय ना आमच्यासाठी, ते आम्हाला शब्दात नाही सांगताय. आणि हा, मला काय तुम्ही लेचा पेचा समजू नका. तुम्ही बघा फक्त, तिला तिच्या घरात प्रवेश करून दिल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आता. हा, मग कोणी इकडच्या गोष्टी तिकडे केल्या तरी फरक नाही पडत मला. नानाजी, नानीजी, मी ते रेवतीकडे जाऊन येते. लोणची पापड घरोघरी जाऊन वाटायचं ना, मला तर टेन्शन येऊन राहिलं त्याचं. टेन्शन काऊन घेते? टेन्शन नाही घ्यायचं. तू आता नवीन व्यवसायाला सुरुवात करते ना. माझं ऐक सुनबाई, कोणताही व्यवसाय करत असताना नो लॉस नो प्रॉफिट वरच करावा लागतो, तेव्हाच प्रगती होते माणसाची. एक काम कर तू, आता हे ते लोणच्याचे लहान लहान सॅम्पलचे पॅकेट कर आणि ते लोकांना वाट. लोक टेस्ट करतील, त्याला चाखतील, मग तुला ऑर्डर देतील. तेव्हा कुठं धंद्यात भरभराट होईल. काय नानासाहेब? वा, एकदम मस्त आयडिया आहे. चला लागा कामाला. बाबा, हा, मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करून राहिले. आशीर्वाद द्या. अरे आशीर्वाद आहे पुढे, खूप मोठी हो, यशस्वी भव. तुम्हाला एकटं सोडून जाणार आहेस आता? बच्चा, जरा महत्वाचं काम आहे, मी लगेच जातो आणि लगेच येतो. गॅरी, प्लीज प्लीज नको जाऊ मला सोडून, प्लीज नको जाऊ. ऐक ना, तू एक काम कर, तुला घरात राहायचं नसेल ना तर तू बाहेर जा ना, कुठेतरी मॉलला जा, शॉपिंग कर, फिल्म बघ एखादी. एकटी? एकटी कशाला? ईशाला फोन कर, दोघी जणी जा ना. हवं तर मी येताना पिकअप करतो. हा, ओके, डन. हा? मी ना चेंज करते. आता चेंज नको करूस ना, छान दिसतेस साडीत. नाही नको ना, प्लीज. मी सुपर अनकम्फर्टेबल आहे यार. बघा, आई बाबा आले तर परत प्रॉब्लेम होईल. चल लवकर. झालं का सगळं तुझं? नाही ना, अजून बरेच बाकी आहेत. रेवती, हा रंग कसा दिसून राहिला ग? मस्त. राधिका, फेस्टिव्ह कलर्स किती मस्त असतात ना, किती पॉझिटिव्ह एनर्जी असते यांच्यात. भक्ती मॅडम पण असंच म्हणतात, रंग खूप सकारात्मक राहतात म्हणून. रेवती, मला काय वाटतं सांगू का? कुणाचंच आयुष्य बेरंगी नसावं, सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं. दिसतच आहे ते. गुरुनाथ इतका वाईट वागला तुझ्याशी, तरी सुद्धा तुला त्याची काळजी वाटते अजूनही. रेवती, अगं शेवटी नवरा हा नवराच आहे. त्याला आपण त्याच्या गुणदोषांचं कट स्वीकारायला नको का? राधिका, हा विषय इथेच थांबूया.
नाहीतर आपला वाद होईल आता. खरंच बाई, खरंच हा विषय पुरे, नाही तर पुन्हा वाद होऊन जाईल. ए रेवती, ऐक ना, हे सगळं विकून थोडेफार पैसे जमले ना का आपण ते मशीन घेऊन टाकूया पॅकिंगचं. नानाजी म्हणत होते ते फारच भारी आहे म्हणून. म्हणजे आता बघ ना, त्या काय काय पुड्यांना चांगलं पॅकिंग नाही झालं ग, ते मशीन घेतलं ना सगळं पॅकिंग बरोबर होऊन जाईल. पण पैसे जमायची वाट कशाला बघायची? मी घेऊन येते ना उद्या. तू फक्त नाव विचारून ठेव. हे नको बाई, किती करता तुम्ही मायासाठी. कधी कधी हे उपकारांचं ओझं नको वाटतं. राधिका, काय आहे हे उपकार वगैरे? आपलं ठरलंय ना असा विचार करायचा नाही, आणि होईल सगळं ते. हे बघ, आयुष्यात ना कुठलीही गोष्ट स्ट्रगल केल्याशिवाय मिळत नाही. आता आमच्याच फील्ड मध्ये बघ ना, किती स्ट्रगल करावा लागतो प्रत्येकाला. पण आपण आपलं काम थांबवायचं नाही. रेवती, तू ते मला सांगायचीस ना, ते आत्ता पटून राहिलं बघ. कोणत्याही बाईला तिच्या नवऱ्याचं नाव पुरेसं नसतं. तिला मेहनतीनं सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य मिळवायलाच लागते, तरच त्या बाईचं अस्तित्व टिकून राहत. पटलं ना तुला? मग झालं. आता ह्या गोष्टींवरती विचार करू नकोस. स्वतःला कामात गुंतव, म्हणजे ह्या विचारांपासून लांब राहशील. माझा हा मेल करून झाला की मी मदत करते तुला. हो. मिस्टर गुरुनाथ, काही कारणामुळे तुम्ही काल मीटिंग अटेंड करू शकला नाही, त्यामुळे श्रेयसने ती मीटिंग अटेंड केली. आणि मला ते माहिती आहे सगळं पानवलकर. मुद्द्याचं काय ते सांग. ठीक आहे, मुद्द्यातच सांगतो. श्रेयसने आपल्या न्यू प्रोडक्टचं एक पॅकेज क्लायंटला दाखवलं आणि ते डील त्यांना अतिशय पसंत पडलं. अच्छा, गुड. काय पॅकेज होतं? सर, आधीच्या पॅकेज प्रमाणे ते पॅकेट 50 रुपयाला मिळत होतं, पण जे काही चेंजेस मी सुचवलेत त्याप्रमाणे त्या पॅकेटची कॉस्ट आता 49 रुपीज 50 पैसे झाली. म्हणजे फक्त 50 पैसे कमी केले पर पॅकेट मागे. येस सर. आणि क्लायंटला ते डील आवडलं. मिस्टर गुरुनाथ, कसं असतं, मार्केटमध्ये लोकांची जी मेंटॅलिटी असते ना परचेस करण्याची, म्हणजे बघा की एखाद्या राऊंड फिगरमध्ये तुम्ही जर ती वस्तू विकलीत कोणाला, तर ते तितकीशी नाही पसंत पडत. पण तीच जर का तुम्ही ऑड फिगरने विकली तर ते जास्त ॲक्सेप्ट होतं. हां, आता ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात येत नाही, पण श्रेयसने लोकांची परचेस करण्याची मेंटॅलिटी बरोबर ओळखली. गुड. नाही, व्हेरी नाईस श्रेयस. आयडिया चांगली आहे, पण प्रॅक्टिकली थोडीशी कच्ची आहे. तू खूप हुशार आहेस, पण कायम आपण जवळचा फायदा बघतो, दूरचं नुकसान बघायला विसरतो. तसंच काहीसं झालंय, नाही का? नाही, मी समजलो नाही गुरुनाथ. कानवलकर, तुम्हाला तर समजायला हवंच होतं. अहो, साधी गोष्ट आहे. आपण जर पर पॅकेट 50 पैसे सोडून देणार असू तर आपला पर पॅकेट 50 पैशांचा लॉस नाहीये का? राधिकाची ना अशी वाट लावली पाहिजे ना, ती पुन्हा माझ्या वाट्यालाच जाणार नाही. ती मी दार उघडते, तू आत ये. आपण दोघे मिळून तिने केलेल्या सगळ्या पदार्थांची वाट लावूया. राधिका,